तो सासऱ्याच्या हाती देत ती म्हणाली की हा पंखा हाती घेऊन तुम्ही हलवत राहा, मी याच्यातून वारा आणलाय. दोन्ही सुनांची ही हुशारी कमाल आहे, पण प्रत्यक्षात ना कागदात अग्नी आणता येतो ना वारा. तसंच काळा पैसा बाहेर काढण्यासाठी केलेला सर्जिकल स्ट्राईक काबिले तारीफ आहे, पण त्यानं खरंच काळा पैसा बाहेर आला का प्रश्नचिन्ह आहे. मात्र गेल्या 45 दिवसात यामुळे लोकांना मात्र मनस्ताप सहन करावा लागलाय आणि सैनिकाच्या थाटात लोकांनी तो केलाय सुद्धा. पण आता या 45 दिवसानंतर तरी या रांगेत सुरू असलेला कोलाहल, काळ्या पैशांवरती होणारा सर्जिकल स्ट्राईक, बँकांवरती होणारे लोकांचे आणि पैसे बदलून देण्याचे हल्ले, हे सगळा जो हा कोलाहल आहे तो संपुष्टात येणार आहे का, आणि हा प्रश्न आहे. आणि या चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे नेते पाशा पटेल, काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार, बँकिंग तज्ज्ञ देवदास तुळजापूरकर, रघुनाथदादा पाटील आहेत शेतकरी संघटनेचे, आणि कृषी तज्ज्ञ मिलिंद मुरुगकर आहेत. सुरुवातीला पाशा पटेलजी. पाशा पटेलजी, कोलाहल संपलाय का आणि अजून किती दिवस हा चालू राहणार आहे? नाही, आता गावाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर गावाच्या लोकांकडे एवढे पैसेच नाहीत. हा जो गोंधळ चालू आहे, हा गोंधळ ज्यांनी आपल्या घरामध्ये पैसे दाबून ठेवलेले आहेत, ज्यांचे काळे धंदे होते किंवा ज्यांनी वेगवेगळ्या वाम मार्गाने पैसे जमा केलेले आहेत, त्यांच्याकडेच नोटा होत्या आणि तेच बदलून घ्यायच्या, रांगेत राहायच्या, त्या भानगडीमध्ये होते. गावातले लोक निवांत शांत झोपलेले होते. 1% सुद्धा लोकांकडे नोटा बदलून घ्यायची वेळ येईल इथपर्यंत पैसे काही गावातल्या लोकांमध्ये नव्हते. त्याच्यामुळे हा गोंधळ कुठं चालू आहे, म्हणजे आमचं ज्या गोष्टीशी आमचा संबंध नाही अशा ठिकाणी गोंधळ चालू आहे. गावात गोंधळ असायचं काही कारणच नाही. उलट गावात तुमचं बोलणं ऐकून मला असं वाटायला लागलं की भारत हा देश कॅशलेस आहे की काय. कारण ज्या रांगा लागलेल्या दिसत होत्या, कुठं मनमाडमध्ये, कुठं साताऱ्यात, कुठं नांदेडमध्ये, तुमच्या लातूरात, जिथून आम्ही महाराष्ट्रानं सगळी दृश्य पाहिली, ती या पृथ्वी तलावरची नव्हती असं म्हणायचं का मग आपण? नाही, मी काय सांगितलं तुम्हाला, मी गावातल्या लोकांच्या बाबतीत बोललोय. हे रांगा आहेत ना, शहरातल्या लोकांमध्ये आहेत, दिल्ली, मुंबई, लातूर ह्या ठिकाणी आहेत ना, आम्ही कुठं नाही म्हणलो. परंतु मी गावातल्या लोकांचं प्रतिनिधित्व करतोय. गावामध्ये मी जे बघितले तुम्हाला सांगतो, गावात कोणाची झोप मोडलेली नाही, गावात कोणी परेशान नव्हता की माझ्याकडे आता 2 पोते नोटा आहेत, आता मी ह्या नोटाचं काय करू, असं त्या माणसाला प्रश्नच पडलेला नाही ना. तुमचे मित्र अब्दुल सत्तार इतके हसतायत पाशा पटेलजी, तुमचे मित्र अब्दुल सत्तार खूप हसतायत ते तुमचं सगळं बोलणं ऐकून. त्याचं कारण आहे की तुम्ही ज्या वेळेला म्हणता की गावातल्या लोकांकडे पैसे नाहीयेत, त्यावेळेला त्यांना खूप हसू यायला लागले. अब्दुल सत्तारजी. नाही, मला एक आश्चर्य या गोष्टीचं वाटतं का गावामध्ये बँका नाही तर यांना कुठे लाईना दिसतील. बँका ह्या शहरामध्ये आहे आणि शहरामधल्या एकंदरीत परिस्थितीमध्ये ते जे पाहू लागले का आज ग्रामीण सर्व अर्थव्यवस्था कोळंबलेली आहे. ग्रामीण भागात शेतकरी परेशान आहे, शेतमजूर परेशान आहे, कामगार परेशान आहे, छोटा व्यापारी परेशान आहे. सर्व लोक परेशान असल्यानंतर फक्त पाशा पटेल ग्रामीण भागाचे नेते असे ते सुखी आहे, त्या निर्णयाशी सहमत आहे. परंतु 100 पेक्षा जास्त लोक ग्रामीण भागामधले अनेक लोक याच्यामध्ये मृत्युमुखी पडले याचा अंदाजा मला वाटतं पाशा पटेलांना नाहीये. उत्तर प्रदेशमध्ये एक माणूस मेला, त्याच्या घरामध्ये 2 दिवस अग्नी देण्यासाठी पैसे नव्हते, हे मी टीव्हीवरच पाहिलं. म्हणजे तो ग्रामीण भागाचा असतानाही मला पाशा पटेलचा एक आश्चर्य वाटतं की किती पक्षाची कोणत्या पद्धतीची साईड घ्यायची याची कुठेतरी जाणीव ठेवायला पाहिजे. एका काळामध्ये शेतकरी नेते म्हणून यांची ओळख होती. आज फक्त शेतकऱ्याची परिस्थिती पाहिली तर माझ्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये शेतकरी इतक्या मोठ्या प्रमाणावर अडचणीमध्ये आलेला आहे. ग्रामीण भागाचा शेतकरी कापूस विकायला आला तर त्या ठिकाणी जिनिंगवाले त्याला नवीन नोट पाहिजे तर 3000चा भाव देतात, जुनी नोट पाहिजे तर 4200 ते 48 पर्यंत भाव देतात. आणि तरीही पाशा पटेल म्हणतात का ह्या व्यापाऱ्याच्या माध्यमातून जी लूटमार चालू आहे भारतीय जनता पार्टीची, या लोकांनी आपला काळा पैसा पहिलेच व्हाईट करून घेतला. आता ब्लॅकमेलच्या तिकीट जसं विकतात ना त्या पद्धतीने 1000चे 500 आणि 500चे 250 असा धंदा भारतीय जनता पार्टीचे काही दलाल करू लागले. याची आठवण मला वाटतं पाशा पटेलांना नाहीये. पाशा पटेलजी जे मनमाडच्या बाजारामध्ये आले होते ते शेतकरी नव्हते का?
ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त ठीक आहे, अब्दुल परेशान सत्तारजी लोकं. मुद्दा लक्षात आलाय. मुद्दा असा आहे, पाशा पटेलजी जे मनमाडच्या बाजारात होते, जे लातूरच्या बाजारात होते, ज्यांनी आपला माल विकायला आणला आणि तो फक्त पैसे नसल्यामुळे किंवा तो रोखीत पैसे मिळत नसल्यामुळे परत गेले, जे बे बियाणं खरेदी करायला बँकांसमोर ज्यांनी पैसे काढण्यासाठी रांगा लावल्या होत्या, ते शेतकरी नव्हते असं तुमचं म्हणणं आहे म्हणजे? नाही, एक गोष्ट लक्षात ठेवा. मी काय सांगितलं तुम्हाला, एक गोष्ट सांगितली की नोट बंदी नंतर जे प्रॉब्लेम तयार झालेले आहेत, जे प्रॉब्लेम शहरामध्ये झालेले आहेत तेवढे प्रॉब्लेम खेड्यामध्ये झालेले नाहीत. हा, एक गोष्ट सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे की काही प्रॉब्लेम तर झालेत ना, काही प्रश्न उपस्थित झालेत ना. बाई जेव्हा बाळांतीन झाली की तिला त्रास होतोय, पण त्याला मूल मिळतंय ना म्हातारपणाची काठी. त्याच्यामुळे या व्यवस्थेमध्ये जे प्रॉब्लेम तयार झाले होते ते प्रॉब्लेम सगळे संपवण्यासाठी मला जरा बोलू द्या. हे सगळे प्रश्न संपवण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय मोदी साहेबांनी घेतलेला आहे. ऐकून मला धक्का बसतोय. अच्छा, मुरुक्कर सर बोला. त्यांनी असं करा, लोकांचे डोळे काढून घ्या आणि त्याला चष्मा लावा. मला अब्दुल सत्तारजी आणि पाशा पटेलजी, माझं ऐकून घ्या ना. नाही, मला बोलू द्या. मी गेला मंगळवारचा पूर्ण दिवस येवल्याच्या आठवडी बाजारामध्ये घालवलेला आहे आणि त्या संबंध बाजारामध्ये शेतकऱ्यांशी बोलत राहिलेलो आहे. पाशा पटेल म्हणतात की शेतकऱ्यांना त्रास झाला नाही, शेतकरी पहाटे आपलं भाकरी बांधून रांगेत उभे राहतात आणि अक्षरशः त्या बँकेमध्ये शिरायला जागा नसते, अशी परिस्थिती आहे. पण हा छोटा मुद्दा आहे, मला ह्याच्यापेक्षाही जास्त महत्वाचा मुद्दा आहे आणि मला हे पाशा पटेलांना सांगावं लागतं, याचं वाईट वाटतंय. कारण भारताचं प्रतिनिधित्व ते करतात, आता का बरं ते इंडियाच्या बाजूने बोलतात असं मला वाटतं. याचं कारण असं की आज येवल्या भाग, मी फक्त येवल्याच सांगतो, येवला भागामध्ये शेतकऱ्यांना हातात पैसे नसल्यामुळे आज कांद्याची लागवड त्यांनी पुढे ढकललेली आहे. आणि पाशा पटेलांना हे माहिती आहे की जेव्हा कांद्याची लागवड वेळेवर होत नाही तेव्हा पुढचा वॉटर स्ट्रेस काय असतो आणि उत्पादकता कशी बदलते त्यांना माहिती आहे. इतकंच नाही, येवल्याच्या बाहेर पडताना मी एका छोट्या फॅक्टरीमध्ये गेलो. ही फॅक्टरी शेततळ्याचं खालचं प्लास्टिक तयार करणारी फॅक्टरी आहे आणि या फॅक्टरीमध्ये मी विचारलं तर त्यांचा सगळा सेल संपलेला, म्हणजे डाऊन झालेला आहे. 70% सेल आता कमी झालेला आहे, कारण शेतकऱ्यांकडे पैसेच नाहीयेत. मका विकलेला आहे, मक्याचे पैसे बँकेत आहेत, बँकेतून काढता येत नाहीत, त्यामुळे शेततळ्यामधली इन्व्हेस्टमेंट शेतकऱ्यांनी पुढे ढकलली आहे. याचा अर्थ काय होतो, त्या फॅक्टरीमधल्या 8 मजुरांपैकी 4 मजुरांना घरी पाठवण्यात आलं. म्हणजे 250 रुपये रोज असलेले गरीब बिचारे मजूर हे बाहेर पडलेले आहेत. त्याचबरोबर आता पाणी जेव्हा शेततळं होत नाही तेव्हा संबंध प्रोडक्शन सायकलवर याचा परिणाम होतो, कांद्याच्या फुगवणीवर परिणाम होतो. पाशा पटेल, तुम्ही हे पहा की हा फक्त रांगेत उभारण्याचा प्रश्न नाहीये, एकंदर रुरल इकॉनॉमीवर भयानक परिणाम झालाय. आणि मला पहिल्यांदा तुम्ही जे म्हणालात की हा सर्जिकल स्ट्राईक लाजवाब आहे, अजिबात लाजवाब नाहीये. हा अत्यंत हास्यास्पद प्रकार होता. जगभरातले अर्थतज्ञ ह्याला हसतायत आणि आपण याच्यातून काळा पैसा नष्ट होईल वगैरे हे अत्यंत हास्यास्पद आहे. कारण एकंदर जो ब्लॅक मनी आहे त्यातला केवळ 1%, अरुण कुमार जे सांगतायत, आज जागतिक त्यांना मान्यता आहे, 1% हा फक्त कॅश मध्ये असतो असा, आणि तो कधी व्हाईट असतो कधी ब्लॅक असतो असा. त्यामुळे हा 3 लाख कोटी रुपये जरी समजा नष्ट झाले तरी सुद्धा होणारं नुकसान हे कैक पटीने जास्त आहे. अजून 8 महिने आणि त्यानंतर ऑर्गनाइज सेक्टरमध्ये हे रिसेशन जाईल अशी सध्या भीती आहे. आपण कोणत्याही प्रकारे या हास्यास्पद जी मूव्ह आहे ही याचं समर्थन करता उपयोगी नाही. थोडं तरी अर्थकारण कळत असेल आणि ग्रामीण भागामध्ये जे होणार आहे हे दुष्परिणाम आपल्या लक्षात येत असतील तर आपण जागं झालं पाहिजे आता तरी. ठीक आहे. मुरुक्कर सर, अतिशय महत्वाचे मुद्दे मुरुक्कर सरांनी मांडलेत. पाशा पटेलजी, तुम्ही एकतर बराच काळ इंडियात आहात, तुम्ही परत भारतात गेलेले नाहीत असं दिसतंय, जे मुरुक्कर सर सांगतात त्याप्रमाणे. तुम्ही का, म्हणजे इंडियाच्या इतक्या बाजूने का आहात आणि भारतात का नाही आहात तुम्ही? नाही, एक गोष्ट लक्षात घ्या. मी काय सांगलेलं तुम्हाला, पंतप्रधानांनी जाहीरपणे सांगितलं की 50 दिवस तुम्हाला त्रास होणार आहे. हे काही लपून राहिलेली गोष्ट नाही ना. एवढं मोठ्या देशामध्ये जर बदल करायचा असेल आणि जे समूळ उच्चाटन करायचं ह्या सगळ्या गोष्टीचा, भ्रष्टाचाराचा, दबलेल्या पैशाचा, काळ्या पैशाचा, मटकेवाल्या, चोरावाल्या प्रकट जे काही पैसे शिल्लक आहेत ते पैसे जर बँकेमध्ये आणायचे असतील तर त्याला काहीतरी करायला पाहिजेच होतं ना. आणि म्हणून म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं की तुम्हाला 50 दिवस त्रास होणार आहे, ही काळ्या दगडावरची पांढरेग आहे असं जाहीरपणे सांगितलंय. आणि त्या काळातल्या त्रासाचं वर्णन करत जर तुम्ही बसलो तर पुढे जे काही होणार आहे, जे पैसा
लोकांनी बाथरूम मध्ये लपून ठेवलं, संडास मध्ये लपून ठेवलं, ते सगळा पैसा बँकेमध्ये आलेला आहे आणि त्या पैशाचा उपयोग होणार आहे ना. पाशा पटेलजी एवढं काय तुम्हाला म्हणजे मिलिंद मुरुमकरांना मी विचारतो, हे तर सांगितलंय, हे करत असताना एवढे दिवसाचा त्रास आहे आणि ते सहन करावं. लोकांनी ते सहन केलेलं आहे. लोकांनी बँकेवर लाईन लावले, रस्ता रोको केलेलं नाही, लक्षात ठेवा. जर लोकांना राग असता, लोकांचा असंतोष जर तयार असता का नाही, तर लोक रांग लावायचे ऐवजी रस्ता रोको केले असते. निमूटपणे रांग लावून हे सगळं करणारे, ह्याचा अर्थ लोकांना मान्य आहे. एकच मुद्दा मांडू द्या, मला एकच मुद्दा मांडू द्या. पाशा पटेलजी, तुम्ही जर म्हणत असाल की लोकांचा असंतोष रस्त्यावर येत नाहीये, तुमचं म्हणणं 1000% मान्य. लोकांना आज अत्यंत मोठी अशी भाबडी समजूत आहे की काहीतरी क्रांतिकारी होत आहे आणि आपण आपला त्रास सहन करू. अहो, माओच्या लॉंग मार्च मध्ये लाखो लोक मेले आणि त्यांना वाटत होतं की माओ काहीतरी क्रांतिकारी भव्य दिव्य करणार आहे. त्यामुळे अशा भाबड्या समजुतीमध्ये ही जनता आहे हे निश्चित आहे. त्यामुळे लोकांचा रस्त्यावर लोक आले नाहीत याचा अर्थ त्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत नाहीये आणि याचा अर्थ त्यांचा संबंध अर्थकारण शेतीचं इन्फॉर्मल सेक्टरचं उद्ध्वस्त होत नाहीये असं म्हणणं चुकीचं आहे. कारण लोकांच्या अशाच आशा आहेत की काहीतरी भव्य दिव्य होणार आहे, आपण देशासाठी त्याग करू. पण हा त्याग अत्यंत फुकाचा त्याग आहे. हे याला काहीही कोणताही तार्किक आधार नाहीये, हे आपण लक्षात घेऊया. तुम्ही मला सांगा किती टक्के कॅश मध्ये असते तुमची एकंदर, नाही ब्लॅक मनीच्या किती टक्के कॅश असते हे तुम्ही मला सांगा. 1% कॅश आहे असं लोकांचं म्हणणं आहे. 3%. याच्यापेक्षा सरकारकडे कोणता रिपोर्ट आहे, तो रिपोर्टही सरकार सांगत नाही. सरकार काहीही माहिती सांगत नाही. कोणत्या रिपोर्टवर आधारित केलंय, भारताचे चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर असो, कोणाचा सल्ला घेतला हे माहित नाही. जगभरातले सर्व अर्थतज्ञ या अतार्किक ह्याच्यावर हसतायत आणि तुम्ही म्हणजे हे लक्षात घ्या की लोकांचा आक्रोश नाहीये, मला मान्य आहे. मी पाहिलेला शेतकरी मला वाईट वाटत होतं, त्याला तो असं म्हणाला आज माझं नुकसान होतंय, प्रचंड नुकसान होतंय, पण भविष्यात माझ्या अकाउंटवर 3 लाख कोटी येतील, 15 लाख कोटी येतील, अशाही आशा आहेत लोकांच्या. इतक्या हास्यास्पद आहेत आणि त्यांना वाटतं सगळा काळा बाजार बंद होईल, सगळा काळा पैसा निर्माण होणं बंद होईल. असं कसं शक्य आहे? काळा पैसा कसा तयार होतो? काळा पैसा आताही तयार होतोय, नव्या नोटात देखील सुरू होतोय. त्यामुळे काळा पैसा नष्ट होणं या मूव्ह मध्ये असं काहीच नाहीये की ज्याच्यामुळे लोकांचा प्रचंड मोठा त्याग आहे. लोक एका भ्रमात आहेत आणि आपण आता हे सांगायला पाहिजे की हा भ्रम सोडा. पाशा पटेलजी, लोकांचा भ्रम आहे, लोकांचा विश्वास आहे नरेंद्र मोदीवर, म्हणून लोकांनी ते सहन केलं. पाशा पटेलजी पाशा पटेलजी तुम्ही म्हणालात ना मगाशी की बाळंतीण होताना बाळंतीला त्रास होतो, पण तिला मग मूल पण मिळतं, म्हातारपणी जे काठी मिळते. या 45 दिवसानंतर असा 15,44,000 कोटी रुपये जे चलनातून बाद झाले होते त्यापैकी 14 लाख कोटी रुपये बँकात परत आलेले आहेत. म्हणजे फक्त हा अनअकाउंटेड मनी होता, हा ब्लॅक मनी नाही म्हणतात त्याला. पाशा पटेलजी, मला एक तुम्ही गोष्ट सांगा, आता तुम्ही इतक्या जोरजोरात आवेशपूर्ण समर्थन करता आहात, तर किती काळा पैसा बाहेरला सांगू शकाल का? सरकारने जाहीर केलंय का? किती काळा पैसा आता देशामध्ये फिरतोय माहिती आहे का? असा काही रिपोर्ट आहे का? तुम्ही कुठल्या आणि कशाच्या आधारावरती सांगताय की पुढे जाऊन लोकांना फायदा होणार आहे, पुढे जाऊन शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे आणि काळा पैसा बाहेर येणार आहे? काळा पैसा बाहेर येणार आहे याचा काय तर्क आहे एवढा सांगाल का? म्हणजे समजून सांगा प्लीज. एक गोष्ट लक्षात ठेवा. जर समजा या देशाची 125 कोटी जनता हे निमूटपणे शांतपणे ह्या गोष्टीचं स्वागत केलेली आहे, लोक ह्याचं समर्थन करू लागले. परवा 10 तारखेला पुण्यामध्ये समर्थनासाठी खासदार संजय काकडे साहेबांनी रॅली काढली. 60-70 हजार लोक त्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. असं शक्य आहे का हो की लोकांना एक निर्णय आवडला नाही आणि त्या निर्णयाच्यासाठी लोक रस्त्यावर येतात? लातूरमध्ये काही शेतकरी संघटनेच्या लोकांनी साखर वाटली हो, लोकांजवळचे पैसे बँकेत आले म्हणून. एक तरी गोष्ट झाली की जे पैसे घरात पडून होते, घराघरामध्ये लोकांनी लपून ठेवले होते, ते पैसे बँकेमध्ये आले ना. आता जर एवढा पैसा जर बँकेमध्ये आला असेल तर त्या पैशाचा उपयोग काही समाजाला, देशाला होणारच आहे. त्याच्यामुळे आज घडीला बाकी सगळ्या गोष्टी जरी खोट्या असल्या तर एक गोष्ट अशी खरी आहे की एवढा मोठा प्रचंड पैसा 12 लाख कोटी रुपये जर समजा बँकेमध्ये येऊन जमा झाले असतील तर एवढा पैसा बँकेमधून आता लोकांच्या योजनेसाठी, लोकांच्या कर्जासाठी, गावातल्या लोकांसाठी. ठीक आहे पाशा पटेल, तुम्हाला एवढं लोकांना एवढं समजतंय की हे पैसे आपल्या उपयोगाला येणार आहेत. आता ते बँकेमध्ये आलेले, पाशा पटेलजी बँकेत ठेवले जाणार नाही. पाशा पटेलजी, तुमचा स्टँड पुन्हा तोच आहे. मला रघुनाथ दादा आणि तुळजापूरकरांकडे जायचं. खरं तर मला एक वाक्य इथे सांगायचं होतं. मला इथे एक वाक्य मी तुळजापूरकर सर तुमच्याकडे येतो.
मला एक वाक्य सांगायचं होतं. तुम्ही वारंवार म्हणताय की लोक पाठिंबा देत आहेत, लोकांचा पाठिंबा आहे आणि काळा पैसा बाहेर येतो आहे. हरकत नाही, मला खरं हे वाक्य म्हणायची इच्छा नव्हती टेलिव्हिजनवरती. खरं तर म्हणजे जिजसला 5 फॉलोअर्स होते आणि हिटलरला लाखो होते, म्हणून हिटलरनी जे काही निर्णय घेतले ते सगळे निर्णय बरोबर होते असं म्हणता येत नाही पाशा पटेलजी. आणि हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. आपण त्याचा थोडा तटस्थपणे विचार केला पाहिजे निर्णयांचा. हरकत नाही. देविदास तुळजापूरकर सर, हा सगळा कोलाहल संपुष्टात यायला किती दिवस लागतील? साधा प्रश्न आहे, ज्याला पाशा पटेलांनी जे सांगितलं त्याच्याबद्दल. मला वाटतं राजकीय अभिनिवेशाच्या पलीकडे जाऊन या प्रश्नाकडे बघायला पाहिजे आपण. आज आपण एका बंद बोगद्यामध्ये मध्यावर उभे आहोत. तो बोगदा कुठे संपणार आहे हे आपल्याला अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. कुठलाही आशेचा किरण दिसत नाही. अजूनही रिझर्व्ह बँक आपल्याला सांगत नाही की चलन पुरवठा नियमित कधी होऊ शकणार आहे. मला वाटतं पुढचा 1 महिना नाही 2 महिने किमान लागतील, तेव्हा चलन पुरवठा एकूण 60% येईल. आणि तो जर 60% आला तर कुठेतरी परिस्थिती थोडीफार नियमित व्हायला मदत मिळेल. यापेक्षा देखील अधिक महत्वाचे जे प्रश्न आहेत की आज लोक असं सांगतात की 2000च्या नोटा पण रद्द होतील, नवीन निघालेली 500ची नोट पण रद्द होईल. करन्सी जी चालते ती विश्वासावर चालते. आणि आज सामान्य माणसाचा हा जो नोटांवर म्हणजे करन्सीवर असलेला विश्वास हा पूर्ण संपुष्टात आलेला आहे. आणि असा जर संपुष्टात आला तर या देशामध्ये चलन कसं चालू शकणार आहे ही एक चिंतेची बाब आहे. दुसरी आणखी महत्वाची गोष्ट ही आहे की रिझर्व्ह बँक नावाची जी एक स्वायत्त संस्था होती त्या स्वायत्त संस्थेचा गरिबा पूर्ण संपुष्टात आलाय. कालपासून आपण बघतो रिझर्व्ह बँकेला आता रिव्हर्स बँक ऑफ इंडिया म्हणायला सुरुवात झाली आहे. रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता आणि त्याचा जो गरिबा आहे तो सगळ्यात महत्वाचा होता. या सरकारने 500 आणि 1000च्या नोटा रद्द केल्या हे मी समजू शकतो, पण त्याच्या पुढचं जे करन्सी मॅनेजमेंट होतं ते पूर्णतः रिझर्व्ह बँकेला करू द्यायला पाहिजे होतं. हे सरकारचा धंदा नव्हता, सरकारचं काम नव्हतं. सरकारला हे झेपलं नाही. हे जे 60 नोटिफिकेशन निघाले त्याच्यावरून स्पष्ट होतंय. काल तर सरकारने कडी केली की एक जी काय नोटिफिकेशन काढलं त्याची शाई वाळत नाही तोपर्यंत ती अमेंड केली. याचा अर्थ काय होतो की सरकारला जे लोक सल्ला देत आहेत, ज्यांच्या सल्ल्यावर सरकार चालतंय, तिथे कुठेतरी मोठी गल्लत झालेली आहे. आणि माझी माहिती अशी आहे की करन्सी प्रेस अगदी अखंडपणे जरी चालू ठेवल्या पुढच्या 2 महिने तरी देखील करन्सीचा सप्लाय जो अपेक्षित आहे तो अपेक्षित होऊ शकणार नाही. आणि जर तो अपेक्षित झाला नाही तर आज अजूनही औरंगाबाद सारख्या शहरामध्ये एटीएम समोर लिहिलेले कॅश नाही. ब्रँचेस मुंबईमध्ये वरळी सारख्या ठिकाणी अजूनही बँकेच्या ब्रँचच्या बाहेर 1-1 किलोमीटरची रांग आहे. ती कधी संपणार? मला नाही वाटत पुढचे 1 महिना तरी ही परिस्थिती सामान्य होऊ शकेल. याच्याशिवाय शेतमालाच्या भावाचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, वेगवेगळ्या इकॉनॉमी मधल्या वेगवेगळ्या सेक्टर मधले प्रश्न आहेत. त्याचं काय होणार? त्याचं उत्तर कोणाकडेच नाही. मला वाटतं सुरुवातीला या गर्दी आणि कोलाहल याच्यामुळे झालेली लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन तरी नॉर्मल होऊ द्या. नाही, ठीक आहे. तुळजापूरकरांना मी पूर्णपणे त्यांचं वाक्य म्हणजे पूर्ण बोलणं यासाठी करून दिलं कारण ते सिस्टीम मध्ये आहे, ते बँकिंग सिस्टीम जवळून बघतायत आणि काय परिस्थिती आहे पाशा पटेलजी त्यांच्याकडून आपण आता त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल तुम्हाला थोडाफार, नाही का? म्हणजे ठीक आहे, हरकत नाही, ठेवावं लागेल थोडाफार विश्वास ठेवायला हरकत नाही. काय हरकत नाही की ते विरोधात जरी बोलत असलं तरी थोडाफार विश्वास ठेवायला हरकत नाही. रघुनाथ दादा आपल्यासोबत आहेत. रघुनाथ दादा, कॅशलेस व्हा म्हणून मोदींनी सांगितलंय, तर आता शेतकरी कॅशलेस झालाय म्हणून त्या रांगा कमी झाल्यात असं म्हणायचंय का पैसे नाहीत म्हणून रांगा कमी झाल्यात असं म्हणायचंय? इंडियाचा अनुभव काय आणि तुमचा भारतातला अनुभव काय आहे? हा जो निर्णय नरेंद्र मोदींनी घेतला आणि तो मध्यरात्री घेतला, म्हणजे याची जी काही तयारी करायला पाहिजे होती ती केली नाही. ऍक्शन विदाउट प्रिपरेशन असं याचं वर्णन करावं लागेल. कारण हा एखादी ऍक्शन घ्यायची असेल तर त्याची काही तयारी करायला लागते. याच्यामध्ये सांगितलं की काळा पैसा बाहेर काढण्यासाठी आम्ही केलं,
मला वाटत नाही की हा काळा पैसा याच्यामध्ये काही बाहेर आलेला आहे. हा गोरगरीब माणसाने घरी काहीतरी 4 रुपये असावे म्हणून 10,000 ठेवलेले, औत्सुक्यापोटी 500ची 1000ची नोट आपल्या घरी असावी म्हणून ठेवलेली, अशा पद्धतीचे हे सगळे पैसे आणि काही इंडस्ट्रीचे काही हिशेबातले पैसे की घरी किंवा कॅश असावा शेजारी म्हणून ठेवलेले ते सगळे बँकेत गेले. याचा अर्थ काही काळा पैसा ह्याच्यात आला असं नाही आहे. काळा पैसा हा कॅशमध्ये असतच नाही, त्या गुड्समध्ये असतो, जमिनीमध्ये असतो, घरामध्ये असतो, फ्लॅटमध्ये असतो, खाणींच्या मध्ये आहे आणि मोठ्या मोठ्या दगडाच्या खाणी आहेत, कोळशाच्या खाणी आहेत, अनेक पद्धतीचे त्याचे व्यवहार त्या लोकांनी केलेले आहेत. दुसरं जे काही कारण सांगितलेलं होतं की दहशतवाद निपटण्यासाठी केलं आम्ही. आज जरी दहशतवादाच्या बातम्या दिसत नसल्या तरी प्रयत्न मात्र सैनिकांच्या आमच्या गावी गावी येत आहेत आणि फार मोठ्या प्रमाणात धुमचक्री चाललेल्या आहेत. 14 सालापेक्षा 15 सालापेक्षा 16 सालामध्ये सीमेवरच्या सैन्याचे जास्त हौतात्म्य पत्करावं लागलं. त्याच्यामुळं याही गोष्टी काही संपलेल्या आहेत असं चित्र दिसत नाहीये. आणि मग तिसरं राहिलं की तुम्हाला अर्थव्यवस्था मजबूत करायची. मजबूत काय याचा अर्थ आहे मला कळत नाही की अर्थव्यवस्था मजबूत करणं म्हणजे लोकांना भिकारी करणं आहे का काय. तर या सगळ्या गोष्टी होत असताना शेतीचा, उद्योगाचा, शहरातल्या आणि खेड्यातल्या लोकांचा जर विचार केला तर ज्यांच्या घरी काही खायच्या प्यायच्या वस्तू होत्या त्यांचं ठीक होतं, ज्यांची काही पत होती थोडंफार मागून बिगून मिळत होतं त्यांचंही बरं चाललं. पण ह्या सगळ्या गोष्टी 8-15 दिवसापेक्षा जास्त चालत नाहीयेत आणि त्याचे परिणाम हे आता सगळ्या लोकांना भोगावे लागतात. नक्कीच. शेतीच्या संदर्भामध्ये आळेफाट्यावरती 2 महिन्यापूर्वी आम्ही कांद्याच्या भावासाठी आंदोलन केलं. भाव मिळत नाही म्हणून वखारीमध्ये, ऐरणीमध्ये कांदे ठेवले आणि आता भाव वाढतायत तोपर्यंत हे सगळे पैसे गायब झाले आणि पैसे व्यापाऱ्यांच्याकडे नाहीत, द्यायला पैसे नाहीत. आणि मग अशी सांगितलं तसं जुने पाहिजे का नवे पाहिजे, मग नव्याचा कांद्याचा भाव वेगळा, जुन्याचा भाव वेगळा. अशा पद्धतीने 11-12 हजार रुपये टनाने आमची केळी चाललेली होती. हा निर्णय झाल्यावर 3,000-4,000 रुपयाला टन देत असला तर द्या, नाहीतर आम्हाला काही घ्यायची नाहीत. टोमॅटो आहेत, वांगी आहेत, बटाटे आहेत, जे काही 40, 50, 60 रुपये किलोवर चाललं. 10 रुपये किलोपेक्षा कुठं त्याला भाव राहिला नाही. आणि याचा खरं म्हणजे अतिशय चांगला परिणाम जर म्हणायचा असेल तर शहरातल्या लोकांना अत्यंत स्वस्त भाजीपाला आणि शेतीमाल खायला मिळाला हे मात्र स्पष्ट झालेलं आहे. नक्कीच नक्की. अतिशय गंभीर परिणाम रघुनाथ दादांनी अतिशय गंभीर चित्र इथं समोर उभं केलेलं आहे की शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. त्यांचं नुकसान कोण भरून देणार. ही जी सगळी पूर्णपणे आपल्याला स्वप्न दाखवलेली आहेत की याच्यामुळे काळा पैसा बाहेर येणार आहे, शेतकऱ्यांचं भलं होणार आहे वगैरे, ही स्वप्न कितपत खरी आहेत या विषयावरती चर्चा करणार आहोत. छोटासा ब्रेक घेणार आहोत. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा. तर हा कोलाहल कधी संपुष्टात येणार आहे. म्हणजे पाशा पटेल जे मुद्दा असा आहे की सगळे मान्यवर म्हणतायत की हा कोलाहल संपुष्टात येण्याची काही सध्या तरी चिन्ह दिसत नाहीत. इतक्यात नजदीकीच्या काळात तरी तो काही संपुष्टात येणार नाही. आणि तुम्ही जर म्हणलात की मुरुक्कर आणि थोडंफार देवीदास तुळजापूरकरांवर तुमचा विश्वास असायला हवा, हरकत नाहीये की रघुनाथ दादा आणि काँग्रेस नेते अब्दुल सत्तारांवरती विरोधात असल्यामुळे तुम्ही थोडंसं तुमचे हेजिडेंट असू शकता. पण पाशा पटेल आता मान्य करायला हरकत नाही ना की काही थोड्याफार चुका राहिल्या, थोड्याफार काहीतरी त्याच्यामध्ये त्रुटी राहिल्या, त्याच्यामुळे हे काही आता आवरण्या इतपत आपल्या हातात राहिलेलं नाहीये आणि आता थोडा उशीर झालेला आहे त्याला. पाशा पटेलजी. नाही, एक गोष्ट लक्षात ठेवा, एवढा मोठा निर्णय घेतल्यानंतर 100% तो यशस्वी होईलच असं सांगता कुणीच छातीटोक. पाशा पटेलची मुद्दा असा ना की तुम्ही ट्रायल अँड एररवर निर्णय घेतला. तुम्ही दररोज एक निर्णय जाहीर केला. दररोज शक्तिकांत दास येऊन रोज एक पीसी घेत राहिले, रोज एक निर्णय सांगत राहिले. इकडचा खड्डा बुजवण्यासाठी तिकडं वाट काढत राहिले, त्या वाटेने दुसरा खड्डा बुजवला की परत तिसरा खड्डा. असं आहे ना की तुम्ही या सगळी जी बिळं होती ना ती बिळं तुम्ही मुजवली नव्हती, तुम्ही नीट तयारी केली नव्हती. आता हे स्पष्टपणे देशासमोर येऊन सांगा ना की आम्ही बिळं बुजवली नव्हती, आम्ही तो प्रिपरेशन न करता घेतलेला निर्णय होता, थोडी चूक झालेली आहे याच्यामध्ये. एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे मोदी साहेबांनी काय सांगितलं की बाबा तुम्हाला 50 दिवस त्रास होणार आहे हे त्यांनी जाहीरपणे सांगितलं ना. हे जर त्यांनी सांगितलं नसतं तर आपण तुम्ही काही जरी बोललो असतो. मला उलट मिलिंद मुरुक्करांचं एक आश्चर्य वाटू लागलेलं आहे. मिलिंद मुरुक्कर ज्या पद्धतीने बोलू लागलेले आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा की देशाच्या प्रमुखावर आपल्याला विश्वास ठेवावा लागतो. एक कर्तृत्ववान पंतप्रधान या देशाचा, त्यांनी आतापर्यंत जे काही निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयामध्ये कुणीच चूक म्हणलेलं नाही.
आता तुम्ही लोकांचं कौल सुद्धा तुम्ही बघितलं, लोकांचं कौल सुद्धा तुम्ही बघितलं. ज्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या महाराष्ट्रामध्ये, त्या नगरपालिकेमध्ये लोकांनी नरेंद्र मोदी साहेबाच्या सगळ्यांनी सांगितलं की नोटबंदीवरच निवडणुका झाल्या. मग महाराष्ट्रामध्ये 70 ठिकाणी नगराध्यक्ष आणि 1012 नगरसेवक मला पाशा पटेल तुमच्याकडून या स्पष्टीकरणाची, ऐका ना, 2 सेकंद मला द्या, 2 सेकंद. पाशा पटेल तुमच्याकडून या स्पष्टीकरणाची मला अपेक्षा का नाहीये? कारण की तुम्ही शेतकरी नेत्या, तुम्हाला आम्ही बोलताना शेतकऱ्यांसाठी लढताना, त्यांच्या बाजूनं त्यांच्या हक्कांसाठी तुम्हाला गावगाव फिरताना आम्ही बघितलेलं आहे, तुमच्या पाहिली चप्पल झिजताना आम्ही बघितलं. आणि नाही, आणि तुम्ही असं बोलताय याचं आश्चर्य यामुळे सगळ्यांना वाटतंय. तुम्हाला यांचं आश्चर्य वाटतं पण सगळ्या महाराष्ट्राला तुमचं आश्चर्य वाटतं की तुम्ही असं कसं काय बोलू लागलाय? नाही, मी काय बोलू लागलोय लक्षात घ्या. मी काय बोलू लागलोय की जर गावातल्या लोकांच्या खिशात पैसे जर असते, त्यांच्या बँक बॅलन्समध्ये जर पैसे असते, त्यांना नोटा बदलून घ्यायचा जर प्रश्न पडला असता तर मी बोललो असतो ना, अरे लोक आत्महत्या करायला की आपल्याला जगण्यासाठी पैसे नाहीत म्हणून. आम्हाला आनंद एका गोष्टीचा आहे की लोकांनी लपवलेले पैसे बँकेमध्ये आले, त्या पैशातून कदाचित काही गोष्टी आमच्याकडे. जिल्हा बँकांनी यावेळेला रब्बीला केलेलं कर्ज वाटप पाशा पटेलची फक्त 17% आणि ते यामुळे नाहीये की जिल्हा बँकांना पैसे पुरवले गेले नाहीत. आता हा कोणाचा दोष आहे? हा शेतकऱ्याचा दोष आहे, त्याच्याकडे पैसे नाही येते. तुम्ही कॅशलेस करून टाकले शेतकऱ्याला. साहेब ह्याच्या आधी किती बँका महाराष्ट्रातल्या बंद पडल्या तुम्हाला माहितीये का? किती बँका बंद पडलेल्या माहितीये का? आणि दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा, आता ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने कॅशलेस व्यवहार सुरू होणार आहेत, प्रत्येक माणूस जर आपल्या बँकेतून व्यवहार जर केला तर शेतकऱ्याचं सुद्धा टर्नओव्हर किती होणार आहे बघा. आणि शेतकऱ्याची पत वाढणार आहे, क्रेडिट रेटिंग वाढणार आहे शेतकऱ्याचं. त्याच्यामुळं ही नवीन जी व्यवस्था येणार आहे त्या व्यवस्थेमध्ये शेतकऱ्याचा फायदा होईल असं मला वाटतं. मी जे शेतकऱ्यासाठी लढलो, मी शेतकऱ्यासाठी लढतोय आणि मरेपर्यंत लढत राहणार. शेतकऱ्याच्या शेतीमालाच्या भावाचा आणि या गोष्टीचा काही संबंध नाही साहेब. संबंध नाही कसा? संबंध नाही कसा? मुरुक्करजी काहीच संबंध नाही म्हणतात पाशा पटेलजी. नाही, मी काय म्हणतो, एक मिनिट मला असं म्हणायचंय की पाशा पटेलजी, मला तुम्हाला एक विचारायचं आहे. शेतीमालाच्या भावाचा आणि ह्या नोटबंदीचा, म्हणजे आता हे 50 दिवस जर सोडले तर काय संबंध आहे मला सांगा बरं. शेतीमालाचा भाव ठरवायचं, शेतीमालाचे भाव कसे मिळत नाहीत, ही गोष्ट वेगळी आहे आणि ही गोष्ट वेगळी आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही मिसळ करू नका. मी माझं ऐकून घ्या. हे बघा, शेतीमालाचे भाव म्हणजे भाजीपाल्याच्या भावाच्या बाबतीतले जे अभ्यास सांगतात की भाजीपाल्याच्या भावामध्ये चढ उतारे नेहमीच असतात. दिवाळीच्या आधीपर्यंत भाव कमीच असतात, त्यानंतर भाव वाढतात. यावेळेला भाव वाढलेच नाहीत. यावेळेला ज्या प्रकारे भावाची घसरण झालेली आहे ते थेटपणे नोटबंदीचा संबंध आहे, हे आपण मान्य करूया. दुसरा एक अभ्यास IGIDR या संस्थेचा, इंदिरा गांधी डेव्हलपमेंट रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबईची, त्याच्या सुधा नारायण यांनी एक छान अभ्यास केला आणि त्यांनी देशभरातल्या मंडीच्या आवकाचा म्हणजे धान्याची आवक याचा अभ्यास केला. आणि त्यांनी असं म्हटलं, नोटबंदीचा आधीचा कालखंड आणि नोटबंदीच्या लगेचचा कालखंड याच्यामध्ये आवकच मोठ्या प्रमाणात घटली. याचं कारण अनेक कारण होती. ट्रान्सपोर्ट करणं, शेतकऱ्यांना हार्वेस्टिंग करणं हे शक्य नव्हतं आणि दुसरीकडे विकत घ्यायला पैसे नव्हते हेही होतं. त्यामुळे फार ड्रास्टिक त्याचा परिणाम झालेला आहे. आणि दुसरा परिणाम असा आहे, म्हणजे शेतीमालाच्या भावावर तुम्ही फक्त 50 दिवसाचं म्हणालात तर थेटपणे परिणाम झाला, हे मान्य करायला पाहिजे. आणि दुसरा असा मुद्दा आहे पाशा पटेलजी, आता मी तुम्हाला सांगायची गरजच नाही की एकदा असा फटका असतो ना, तो सायक्लिकल असतो. छोट्या शेतकऱ्याला तुम्ही आता इथे फटका बसताना त्याचे पुढचे सगळं सायकल, त्याच्या हातात पुढचा पैसा नाहीये, त्याची इन्व्हेस्टमेंट कमी होणार, सायकल बिघडून जातं, खर्च कमी करणार. मुरुक्करजी, मला वेळेच्या बंधनामुळे तुम्हाला थोडंसं थांबवावं लागतं. मुरुक्करजी, मला थोडंसं थांबवावं लागतं वेळेच्या बंधनामुळे. शेवटचं काही 1 मिनिट आहे. खरं तर मला खरं तर अब्दुल सत्तार तुमच्याकडेच आहे. शेवटची 30 सेकंद. हा कोलाहल आता झालेला आहे, संपुष्टात येतोपर्यंत देशवासी वाट बघणार का? आणि तुम्ही याच्याकडे आता तुमचा स्टँड काय, काँग्रेस म्हणून तुमचा स्टँड काय? तुम्ही तर फेल ठरलेला आहात लोकांना हे पटवून देण्यात. नाही, मला तर पहिले एक आश्चर्य वाटतं, पाशा पटेल साहेब जे बोलले का हे आमचे 50-60 नगर अध्यक्ष निवडून आले, 1000-1200 नगरसेवक ते लक्ष्मीमुळे निवडून आले. तुमच्या खासदार साहेबांनी, प्रांताच्या अध्यक्षांनी सांगितलं का लक्ष्मी तुमच्या घरात येणार आहे. ही जी निवडणुका झाल्या त्याचा परिणाम नाहीये. आणि दुसरं मी तुम्हाला एक सांगतो का आपण जे सांगू लागले की 50 दिवसानंतर काय अलाउद्दीनचा चिराग आहे का,
काही घसणार आणि समोर येणार शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या शेतमजुरांच्या दलितांच्या 60 वर्षामध्ये 60 वर्षामध्ये तुमचे लोक जे निवडून येत होते ते त्याच्यावरच निवडून येत होते काय? 60 वर्षाचा प्रश्न 60 नाहीये. वर्ष तुमचे जे लोक पाप- जे निवडून जे येत होते पाप त्याच्यावर तुम्ही निवडून येत होते केलं, काय? जे पाप तुम्ही केलं त्या पापाच्या बद्दल कोण? बोला. 60 वर्षाचा अरे पाप लोकांनी आणि सध्याच्या तुम्हाला पापामध्ये जमीन नकारलं हे आसमानचा कबूल फरक आहे. करा ना. आम्ही हे पाप कधी केलं नाही. लोकांनी तुम्हाला नकारलं, तुमची शेतकऱ्यांच्या लोकांनी तुम्हाला नकारलं हे कबूल करायला शिका आता. गेल्यानंतर शिका आता हावे तुमचे काँग्रेस मुक्त नाही, देश नाही, होऊ तुमच्या लागलेलं आहे. आता अध्यक्षाने जे शिका ना सांगितलं तुम्ही ते जरा. शिका तुम्ही. आता सुधरा जरा, तुमच्या आता तरी अध्यक्षाने सुधरा. जे सांगितलं ते तरी शिका सुधरा तुम्ही. सुधरा सुधरा म्हणलं, आणि तेही सुधरा समजणार नाही. सुधरा आता मला वाटत सुधरा नाही की आता आपण राजकारणामध्ये डोक्याची घंटा वाजली कोणत्या तुमच्या पद्धतीने विरोधामध्ये. तिच्या खालच्या लोकांनी थरावर तुम्हाला गेलेलं आहे. चौकडून याची हातभार जाणीव केलेला तुम्हाला आहे. देऊ लागलो. आता सुधरा तुम्ही, 60 सुधरा जरा, सुधरा वर्षामध्ये शिका. आम्ही जे आलं त्याचा परिणाम आहे आज. सुधराल तर शिका, तुम्ही ज्या सुधरा, पद्धतीने सुधरा जरा, करू लागले सुधरा. 60 वर्ष आमची देण आहे. सुधरा सुधरा. काँग्रेस मुक्त सुधरायला होणार तुम्ही आहे शिकायला देश पाहिजे. तुम्ही लवकरच बिघडले. लवकरच. तुम्ही सत्तेच्या गुरमी चरबीमध्ये इतके बिघडलेले आहे का तुम्हाला सत्ता समजू लागली नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आम्ही आहे तर ठीक आहे सुधारलेलो अब्दुल आहे. सत्तारजी लोक- अब्दुल सत्तारजी लोक- सांग- सत्तेची आता चला लोक सांगतील तुम्हाला लोक सांगतील, तुम्ही नका काळजी करू. लोक उत्तर देणार आहेत. आम्ही अब्दुल सत्तारजी आणि पाशा पटेलजी अभिजित, तुम्हाला आता हेच चालवायचं का सगळं नाही पुढं? नाही नाही मुद्दा असा आहे अब्दुल सत्तारजी आणि पाशा पटेलजी की हे लोकांना काही वेळेला मुद्दाम दाखवावं लागतं. त्याचं कारण असं आहे ना की लोकांना कळलं पाहिजे की सत्ताधारी आणि विरोधक काय करतायत. लोकांचे जे हाल होत आहेत, जो रस्त्यावर उभा असलेला माणूस आहे त्याला लाईनमध्ये उभं राहावं लागतंय. जो गावागावात शेतकरी आहे त्याला कर्ज मिळत नाहीये, त्याला बी बियाण्यांसाठी दुसऱ्यांपुढे हात पसरावे लागते, त्याला सावकाराकडे जावं लागतंय. आणि मोठ्या माणसांकडे मात्र 2000च्या नोटा कुठून येतात कळत नाहीये. ज्या रोज धाडी पडतात त्यांना कोण नोटा देते कळत नाहीये. पाशा पटेलजी की तुम्ही रोज इकडे तिकडे आयकरवाले धाडी मारतात आणि इकडे 100 कोटी पकडले, तिकडे 50 कोटी पकडले. ही बिळ तुम्हाला बुजवायला जमलेलं नाहीये आणि हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे हा कोलाहल निर्माण झालेला आहे. आणि ही सरकारची जबाबदारी आहे की हा कोलाहल लवकरात लवकर संपुष्टात आणण्याची. वेळेच्या मर्यादेमुळे आज आपल्याला इथं थांबावं लागतंय. ही चर्चा जी आहे ही अनएंडिंग आहे खरं तर. त्यामुळं लोकांनी आता स्वतः अभ्यास करून याच्यामध्ये आपला तर्क काढण्याची गरज आहे की खरंच सर्जिकल स्ट्राईक जो होता तो काळ्या पैशावरती होता की फक्त ही नोटा बदली होती 50 दिवसातली. आपल्या सगळ्या मान्यवरांनी चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पाहत राहा एबीपी माझा.